प्रवेश एमबीबीएसचे असतील, एम्स मधले संदर्भातले एमबीएचे असतील, आयआयटीज मधले आणि नॅशनल इन्स्टिट्यूशन्स मधले ह्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जे आहे क्रेडिट सिस्टम, क्रेडिट एज्युकेशनल मार्क्स, क्रेडिट बँकेमध्ये किती मार्क आहेत हे बघितलं जातं. आता हे बघितलं जात असताना आता गरीब आणि श्रीमंत ही लढाई कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ राज ठाकरेंच्या ज्या अवलादी, उद्धव ठाकरेच्या ज्या अवलादीच्या शाळांमध्ये 3 भाषा शिकवल्या जातात. त्या उलट जे गरीब हा लढा गरिबांचा आहे, हा लढा गरिबांचा आहे, हा लढा कष्टकऱ्यांचा आहे, हा लढा कष्टकऱ्यांचा आहे, हा लढा शेतमजुरांचा आहे, हा लढा अल्पभूधारक भूमिहीन शेतकऱ्यांचा आहे, भूमिहीन माणसांचा आहे. त्याचबरोबर हा लढा भटके, विमुक्त, मग ते ऊसतोड कामगारांची लेकरं असतील, आमच्या बंजारा समाजाची, आमच्या वंजारी भावांची, ऊसतोड कामगारांची. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो हा लढा त्या तमाम ओबीसींचा आहे, जी छोटी मोठी मग वडार भाऊ असतील, लोहार भाऊ असतील, जी अवघड काम करतात. आणि अशा कष्टकऱ्यांची लेकरं ही कोणत्या शाळेत जातात तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा जे कोणी उच्चभ्रू आहेत, हाय क्लास त्यांच्या लेकरांसाठीचा प्रश्न नाही. कारण त्यांच्या लेकरांना मिळणार आहेत 12 क्रेडिट्स, म्हणजे 1ली ते 12वी. आणि आमच्या गरिबांच्या, अनुसूचित जाती जमाती, भटके, विमुक्त, गरीब, शेतकरी, शेतमजूर, त्यांच्या मराठा समाजातील गरीब, त्याचबरोबर आमचे गरीब ब्राह्मण असतील, त्याचबरोबर आमची ती सगळी भावंड, जी सगळी चिल्ले पिल्ले छोटी छोटी लेकरं, त्यांना मिळणार आहेत 7 क्रेडिट. एकीकडे श्रीमंतांना 12 क्रेडिट, एकीकडे गरिबांना 7 क्रेडिट. ही असमतोल आहे. हे समानतेचं तत्व जे आहे क्रश करणारी प्रक्रिया आहे. आणि हे करायला लावणाऱ्या, करायला ज्यांनी लावलं ते दुसरे तिसरे कोणी नाहीत तर ते राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हत्या करणारी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विद्यार्थ्यांच्या मार्कांची हत्या करणारी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गरिबांच्या लेकरांना सरस्वती आईचं ज्ञानार्जन करू म्हणजे भाषेच्या नावावर वाद निर्माण करून शिक्षणाचे दार बंद करणारी, तिसरी भाषा शिक्षणापासून वंचित करणारी सेना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मला सांगायचंय, मला म्हणायचं नाही, नाव ठेवायचं नाही, परंतु आमच्या ढोबळ मराठी भाषेमध्ये काय टुकारी चाललेली आहे. ही टुकारी आहे, हा टुकारपणा आहे. शहरातले काही टोळके हाताशी धरायचे आणि सामान्य कष्टकरीची लेकरं जी आश्रमशाळेत शिकतात, जी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, जी महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात, नगर परिषदेच्या शाळेत शिकतात, त्या मुलांवर मात्र अन्याय करण्यासाठी, स्वतःच्या सोयीच्या राजकारणासाठी चालवलेलं ते कुभांड आणि त्या कुभांडामुळे होणारं नुकसान. त्याचबरोबर मला सांगायचंय की मी तमाम ह्या सगळ्या कष्टकऱ्यांना आव्हान करत आहे, भटक्यांना, विमुक्तांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, त्यांचं नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वांना, त्याचबरोबर छोट्या मोठ्या स्वयंसेवी संस्थांना, विद्यार्थी संघटनांना मी आव्हान करत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला सुद्धा मी आव्हान करत आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन विचाराच्या विद्यार्थी संघटनांना मी आव्हान करत आहे की त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करतात, अकॅडमिशियन्स आहेत, त्यांना आव्हान करत आहे, या विषयावर चळवळ उभी करा. गरीब विरुद्ध श्रीमंत असं विद्यार्थ्यांच्या मार्कांना मारक खांडोळी करणाऱ्या विचाराला थांबवण्यासाठी चळवळ उभी झाली पाहिजे असं मी आव्हान करत आहे. आणि ही चळवळ उभी राहिली पाहिजे असं देखील मी आव्हान करत आहे. पुढे जाऊन मला सांगायचं आहे की खरोखर जे सरकारला जे वेठीस पकडून आणि सरकारला रिंगण करून, राजकीय कारणासाठी मुस्कटदाबी करून
सरकारला ज्या प्रकारे शासनाचा निर्णय रद्द करायला लावला, मला असं म्हणायचं आहे, हे निर्णय रद्द करायला लावत असताना मी माझ्या आयुष्यात अनेक सरकारांनी केलेले निर्णय पाहिले आणि अनेक सरकारांनी केलेले निर्णय रद्द केलेले पाहिले. परंतु माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आजही, कालही निर्णय रद्द करताना आणि त्यापूर्वीच्या दिवशी सुद्धा 3 गोष्टी अत्यंत सूचकपणे आमच्या म्हणण्यापेक्षा आयडिओलॉजिकली, सायंटिफिकली वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की सायंटिफिक दृष्ट्या मुलांना जास्त भाषा शिकणं 10 वर्ष वयापर्यंत सुद्धा अतिउत्तम आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे हिंदीच्या बाबतीतलं जे मत आहे, म्हणजे देश एक संघ, देशाच्या भाषिक बाबीवर मदर टंग, मातृभाषा प्रत्येकाला आवडीची असते, शिकलीच पाहिजे, परंतु त्यासोबतच देशाच्या बाबतीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत, ह्या बाबी प्राखर्यानं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं थेट नुकसान वैद्यकीय प्रवेशाच्या बाबतीत सुद्धा क्रेडिट मार्क बँक सिस्टम हे सुद्धा सांगण्यात आलं आणि हे सांगून विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे हे जाणीव त्यांना आहे, उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना. परंतु ज्या प्रकारे लोकसभेला संविधान धोके में है म्हणलं गेलं होतं, संविधान धोके में बोललं गेलं होतं, त्याच प्रकारे उद्धव, राज ठाकरे, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सो कॉल्ड जे कम्युनिस्ट असतात त्यांनी परत त्याच प्रकारचं एक नरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न केला. ते नरेटिव्ह म्हणजे मराठी खत्र्यात, मराठीची गळचेपी, मराठी खाली जातीये. हे सगळं काही खोटारडेपणाचं बोलणं, एक जसं संविधान खतरे में है तसं भाषा खतरे में है, मदर टंग खतरे में है, हे दाखवण्याचा, दर्शवण्याचा प्रयत्न केला. आणि सरकारनं ज्या प्रकारे समिती नेमून, म्हणजे सरकारला माहिती आहे की सायंटिफिक दृष्ट्या 3 भाषा शिकवणं आवश्यक आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 प्रमाणे 3 भाषा शिकवणं आवश्यक आहे, मुलांचं थेट शैक्षणिक नुकसान आहे हे सरकारला माहिती आहे. परंतु ज्या प्रकारे महाराष्ट्रात जे एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, शैक्षणिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे, ते वातावरण गढूळ होऊ नये, लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून सरकारने, मला असं वाटतंय की स्पष्टपणे सांगितलं की शासन निर्णय रद्द करतो आहोत. परंतु त्यासोबत सरकारने जाहीर केलं की दुसऱ्या बाजूला प्राध्यापक डॉक्टर जाधव यांची समिती निर्माण करण्यात आली आणि ती समिती रिपोर्ट देईल. आमची सरकारला म्हणणं आहे, सरकारला आमची विनंती आहे की त्या समितीला टाइम बाउंड करा आणि सरकारने टाइम बाउंड रिपोर्ट तातडीने घेतला पाहिजे. आणि तिसरी भाषा म्हणजे आमचे 7 क्रेडिट, अरे आमच्या कष्टकऱ्यांच्या, आमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणावर जे राज ठाकरे उठलाय, आमच्या लेकरा बाळाच्या, आमच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या वाटोळं करायला जे उद्धव निघालाय, आधी एसटीतले 124 कष्टकऱ्यांचे मरत होते, जाणीव नव्हती आणि स्वतः 3 भाषेचा ठराव करणारा हा उद्धव ज्या प्रकारे आता आमच्या लेकरांची शैक्षणिक कत्तल करायला निघालाय, खांडोळी करायला निघालाय, त्यांना पालक सोडणार नाहीत, त्यांना माफी होणार नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमची टुकारं माझ्या क्रिस्टल समोर येऊन काल ओरडून गेली, अरे उभा धिंगाणा करून गेली, ही काल घडली. परंतु तुम्हाला महाराष्ट्रातल्या वाडी तांड्यापासून, धनगर वाड्यापासून, बौद्ध वस्त्यांपासून, कष्टकऱ्यांच्या मराठा गरिबांच्या वस्त्यांपर्यंत, भिक्षुकी मागणाऱ्या कुडमुडी जोशी ब्राह्मणांपर्यंत सगळेजण तुम्हाला गच्चांडीला धरून आपल्या लेकरांचा हिशोब विचारतील. त्याचं कारण आहे, कारण ज्यावेळेस लेकरावर येत आहे तर जनता पेटून उठत असते.
ज्यावेळेस आपल्या लेकरा बाळांचं नुकसान होतंय तर आई वडिलांना अश्रू येत असतात, पोट कापून लेकराला शिकवत असतात, याची जाणीव उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेला येईल याच्यात मला बिलकुल शंका नाही. आता मला एका पुढच्या मुद्द्याला जायचंय. तो महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांचं जसं एमबीबीएस, जसं प्रोफेशनल एज्युकेशनचं नुकसान होत आहे, क्रेडिटचं नुकसान होत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आनंद उत्सव करायला निघाले. काय आनंद उत्सव करायला निघालेत. मला त्यांना सांगायचंय, महाराष्ट्राच्या वतीनं सांगायचंय, हा तुमचा आनंद उत्सव नाही, सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी, त्याचबरोबर लेकरांची, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या 5 वर्गातल्या क्रेडिटची खाटकासारखी खांडोळी करून तुम्ही ती शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघालात. त्या बाबीचा आम्ही गंभीरपणे निषेध करतो. त्या पुढे जाऊन मला सांगायचंय, जो निर्णय सरकारने, जे शासन 2 निर्णय रद्द केलेत 3 भाषांच्या बाबतीत, मला समजतीये की काय अवस्था आहे. कारण नुकसान आहे हे सरकारला माहिती आहे, नुकसान होत आहे हे सरकारला माहिती आहे. एका सामान्य जिल्हा परिषदल्या शाळेतल्या मुलाचं नुकसान होईल हे सुद्धा सरकारला इरिपेरेबल लॉस आहे. त्याच प्रकारे आश्रमशाळेतल्या लेकराचं नुकसान इरिपेरेबल लॉस आहे. तरी सुद्धा निर्णय रद्द झाले. त्या रद्द झालेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या 5 तारखेला सर्वच जे भटके, विमुक्त, गरीब, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन अशा सगळ्यांशी चर्चा करून येणाऱ्या 5 तारखेला आम्ही निर्णय जाहीर करणार आहोत की कायदेशीर लढाई कशी लढली जाईल. आणि ज्यांनी लेकरांचं नुकसान करण्याचं ठाणून मांडलंय, टन 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 टोल 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 टोल, टन 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 टोल 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 टोल. अरे तुम्ही तर नुसतं ओरडून गेलात. तुम्हाला सांगतो, तुमच्या गच्चा अंड्या धरल्याशिवाय पालक राहणार नाहीत. आणि कायदेशीर आणि रस्त्यावरली लढाई उद्याच्या येणाऱ्या 5 तारखेला आम्ही जाहीर करू. एक प्रश्न याच्यामध्ये असा आहे, ज्या अर्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही GR रद्द केले, तर हा एकंदरीतच राज ठाकरेंचा दबाव म्हणायचा का? नाही, तुम्हाला मी सांगतो की आता राजकीय प्रवृत्त्या खूपच रसातळाला गेलेल्या आहेत. काही एलिमेंट्स राज ठाकरे सारखे अत्यंत गलिच्छ राजकारण करतात. सेपरेटिस्ट सारखे हे विचार आहेत. माझं तर थेट म्हणणं आहे की हे सेपरेटिस्ट विचार आहे. आणि हे लोक जे गरीब श्रीमंत असं म्हणालो मी, त्याच प्रकारे जसं लोकसभेला सगळ्यांनी ओरड केली होती आणि सांगितलं होतं संविधान खतरे में है, त्याच प्रकारे एक नवीन नरेटिव्ह तयार करण्यात आला, भाषा खतरे में है. कारण गल्लीच्या निवडणुका आलेल्या आहेत. ह्या दिल्लीच्या मध्ये किंवा विधानसभेमध्ये शिल्लक नसलेले राज ठाकरे, किंवा पासांगाला नसलेले राज ठाकरे, किंवा बियाला नसलेले राज ठाकरे, हे आता वळवळ करत आहेत. आणि ही वळवळी आहे ना, तुम्हाला सांगतो, ही म्हणजे फार प्रदीर्घ काळ टिकणारी वळवळी नाही. कारण ही कोणत्या तरी कष्टकऱ्यांवर, ही तुम्हाला सांगतो, आमच्या शेतमजुराच्या भाषेमध्ये सांगायचं आलं तर ज्या प्रकारे इघीन येतंय, तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे ज्यावेळेस शेती फुललेली असते त्यावेळेस जसं ज्या प्रकारे ज्याला म्हणतो रोग येतो, तशा प्रकारे राज ठाकरेच्या विचाराच्या रोगाला थांबवणं, महाराष्ट्राचं लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम कुठेतरी थांबावं, म्हणजे व्यवस्थित राहावं, ह्याच्याकरिता सरकारने निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतंय. आणि त्यासोबतच सरकारने प्राध्यापक जाधव, डॉक्टर जाधव, जे नरेंद्र जाधव साहेब यांची जी कमिटी नेमली, त्या कमिटीकडे आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत. त्याचबरोबर जर सरकार निगेटिव्ह असतं, सरकारला चिंता नसते क्रेडिट मार्क्सच्या बाबतीमध्ये, विद्यार्थ्यांचं 5 वर्षाचे क्रेडिट अर्ध्या मार्काने एमबीबीएस जात असते, अर्ध्या मार्काने IIT जात असते. 5 वर्ष कोणाच्या बापाच्या घरून? तुझा टोल होईल रे, तुझा टोल होईल बे, अबे तुझा टोल होईल. तू आणखीन कोणता घाम गाळून बंगल्यात राहतोस हे माहित नाही, परंतु कष्टकऱ्यांची लेकरं, मुलांचं तरी सोडा, मुलींच्या बाबतीमध्ये अर्ध्या मार्काने जी मुलगी थांबून जाते शिक्षणापासून, एखाद्या वैद्यकीय प्रवेशापासून, त्याचा विचार या राज ठाकरेला किंवा उद्धव ठाकरेला येणार नाही. कारण यांची जी फडफड आहे, दुसरी अशी फडफड आहे,
की हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तर आज म्हणजे प्रत्येकाला आयुष्य किती आज आहे उद्या नाही, परंतु यांच्या अवलादीचं राजकीय काय होईल त्याच्यासाठीचा सुद्धा एक प्रयोग आहे. आणि या सगळ्या प्रयोगामध्ये महाराष्ट्राला वेटीस धरण्याचा प्रकार होता. म्हणून मला असं वाटतंय की सरकारनं समिती स्थापन केली आणि यांना वाटावं की सरकार श्रूड नाही, सरकार पुन्हा एकदा सायंटिफिकली म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या आणि अभ्यास समितीद्वारे सरकारला 3 भाषा आणाव्याच लागतील. त्याचं कारण आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेच्या काळात लागू केलेली आहे. महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेच्या काळात लागू केलेली आहे. ती पॉलिसी जी स्वीकारलेली आहे ती रद्द झालेली नाही, रद्द होऊ शकत नाही. आणि या सगळ्या बाबी आमच्या ज्युडिशियल स्क्रुटिनीसाठी फार फार महत्वाच्या आहेत. पिल्लर लोखंड कहते हैं, लोखंड कहते हैं, ये चीजें हमारे फेवर में है. सर, एकीकडे पाहायला गेलं तर कोणतीही समिती नेमा आम्ही सक्ती होऊन देणार नाही, असं जे आहे वक्तव्य काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं. बघा, हीच भूमिका राज ठाकरेंनी घेतली. हीच भूमिका घेतलेली पाहायला मिळते. राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो, कोणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही, कोणाच्या हातातलं शिक्षण नाही. आणि सामान्य कष्टकऱ्याच्या लेकरांवर जेव्हा आपण त्यांच्या हरताळ फसायलो शिक्षणाच्या, स्वतःचे लेकर किती भाषा शिकले, कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर करावं आणि नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर शैक्षणिक नुकसानासाठी कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ, कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ. तुम्ही कुऱ्हाड घेऊन निघालात लेकरांचं नुकसान करण्यासाठी. हे कोणताच महाराष्ट्रातला सामान्य माणूस सहन करणार नाही. सर, एकीकडे पाहायला गेलं तर 5 तारखेला विजय मेळाव्यासाठी जी आहे ती तयारी सुरू झालेली आहे, अशी देखील सूत्रांकडून माहिती येत आहे की दादर शिवाजी पार्क येथे विजय मेळावा जो आहे तो साजरा केला जाणार, त्याच्यासाठी पत्रक देखील देण्यात आलेलं आहे. माता सावित्रीबाई फुले, सरस्वती आई, ज्याच्यातून ज्ञानार्जन केलं जातंय आणि गरिबांच्या मुलांना जे मार्क्स मिळतात त्या मार्कांपासून थांबवण्यासाठी जे घाट घातला, जी कत्तल केली, जी खांडोळी केली, करायला लावली, हे मास्टर, हे दोघे जण सुद्धा की नाही स्वतःच्या राजकारणासाठी मास्टर माइंड बनले दोघे जण. आणि तुम्हाला सांगतो हे सगळं करून ज्या या हत्येवर, शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे विजय काय म्हणतात विजय उत्सव करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे, विजय मेळावा करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे तो त्यांचा विजय मेळावा नाहीये, तो तांडव आहे. तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल, तो तांडव असेल. महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या कुट्ट शब्दात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल, काळ्या कुट्ट अक्षरात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल, संपलेला तो कार्यक्रम असेल. पण यामध्ये सर्व एकंदरीत जगाने पाहायला गेलं तर राज ठाकरेंनी हा आवाज उठवला या एकंदरीत GR विरोधात आणि नंतर मग मोठी कडक भूमिका घेतली. त्यानंतर हे